नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. म्हणजे दुष्काळग्रस्त नुकसान भरपाई संदर्भामध्ये शासनाने नवीन जी.आर. हा काढलेला व किती कोटी शेतकऱ्यांना खात्यामध्ये पैसे हे वितरित करणार आहे व कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या मदतीचा शेतमाल नुकसानीच्या मदतीचा हा शेतकऱ्यांना कोणत्या लाभ मिळणार आहे, त्या संबंधित जी.आर. हा राज्य शासनाने निर्गमित केलेला आहे 12 मार्च 2024ला. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या कोणत्या पिकाच्या नुकसानीकरिता आणि किती कोटी लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत ही तब्बल 4 वर्षांनंतर मिळणार आहे. कारण आता शासनाला निवडणुकीची ओढ लागलेली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं आता कोणतंही काम असल्यास ते पूर्णत्व करण्यास आहे. कारण निवडणूक ही तोंडावर आलेली आहे. त्यामुळे तब्बल शेतकऱ्यांचं 2020मध्ये शेतपिकाचं हे अतोनात नुकसान झालेलं होतं. आता 2024 लागला. तब्बल 4 वर्षांनंतर हा शासन निर्णय आपले मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब यांनी हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता अखेर 4 वर्षांनंतर शेतमाल पिकाच्या नुकसानीची मदत अखेर यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि उजव्या साईडला काळ्या अक्षरात सबस्क्राईब नावाची बटन आहे. नवीन असल्यास त्याच्यावर क्लिक करा. तर शेतकरी मित्रांनो, जी.आर. संपूर्ण वाचून घेऊया. 3 जून 2020 रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये जुन्नर व आंबेगाव तालुक्यामध्ये झालेल्या हिरडा शेतमालाच्या नुकसानीकरता विशेष बाब म्हणून मदत देण्याचे जाहीर केलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, 3 जून 2020 रोजी आंबेगाव तालुक्यामध्ये झालेल्या नैसर्गिक चक्रीवादळामुळे जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे आंबेगाव व जुन्नर तालुका स्तरावरून हिरडा या पिकाचं 7,600.79 क्विंटल नुकसानीकरता मदतीची मागणी हे 2020मध्ये करण्यात आलेली होती. हिरड्याची झाडे ही प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या वैयक्तिक मालकीच्या जमिनीवर व बांधावर विखुरलेल्या स्वरूपात नैसर्गिकरित्या उगवतात व सदर झाडापासून हिरड्याचे उत्पन्न घेतले जाते. यामुळे हिरड्याचे बाधित क्षेत्र निश्चित करणे हे आवश्यक होते. तर शेतकरी मित्रांनो, त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती निधी मधून मदत देता येत नव्हती. या वास्तवास क्षेत्रीय यंत्रणेचे झाडे व फळांची गणना करून त्या आधारे तत्कालीन स्थानिक बाजारभावानुसार अनुदानाची मागणी ही केली होती. सदर प्रकारची आपत्ती दुर्मिळ प्रकारातील असून त्यामुळे नुकसान झाल्याचे जिल्ह्यात यापूर्वी कोणतीही नोंद नाही. जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांचे हिरडा हे उपजीविके मुख्य स्रोत होते. तर शेतकरी मित्रांनो, ही झाली प्रस्तावना. त्यानंतर शासन निर्णय. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यामधील 3 जून 2020 रोजी नैसर्गिक चक्रीवादळामुळे झालेल्या 7,066 क्विंटल हिरड्या शेतमालाच्या नुकसानीकरिता तब्बल 3,865 शेतकऱ्यांना या मदतीचा विशेष बाब म्हणून लाभ मिळणार आहे. तर तो लाभ किती कोटी मिळणार आहे? 15,48,28,000 रुपये इतका निधी शेतकऱ्यांना शासनाने मंजुरी करून देण्यात आलेला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा वर्ग होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, शासन निर्णय 24/1/2030 अन्वये सूचित केल्यानुसार आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे अथवा अन्यथा तरतूद करून उपलब्ध करून देणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, 2020च्या पावसाळी हंगामाने यापूर्वी शेतपिकाच्या नुकसानीकरता वितरित करण्याच्या आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा हा समावेश नाही. याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यावी. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे ही मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी. शेतकरी मित्रांनो, आता लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आता तब्बल 4 वर्षांनंतर हा मदत निधी हा देण्यात येत आहे आणि हा शासन निर्णय 12 मार्चला म्हणजे आजच हा निर्गमित केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपला जर तालुका इथं असेल तर त्याची चौकशी व जातपडताळणी करून घ्यावी आणि शासकीय gov.in या वेबसाईटवर जाऊन हा जी.आर. देखील आपण उपलब्ध करू शकतात व त्याची सखोल माहिती हे परत आपल्या मोबाईलमध्ये येऊन आपण जी.आर. देखील वाचू शकता. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी व माहितीसाठी बघत राहा आपला आशिष काडे यूट्यूब चॅनल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.